माझं नाव वैभव पंजाब रटाले. मी आता हे चार्ट बनवणार आहे. सर्वप्रथम स्टार्ट बटन केल्यानंतर वर्ड 2013 स्टार्ट केल्यानंतर ब्लँक डॉक्युमेंट केल्यानंतर इन्सर्ट मध्ये टेबल ऑप्शन घेतल्यानंतर इन्सर्ट टेबल, याच्यामध्ये कॉलम टाकायचे. याच्यामध्ये सर्वप्रथम कॉलम टाकणार आहोत. वरे 6 खाली 7. ओके केल्यानंतर आपण याच्यात आता डेट टाकणार आहोत, वार टाकणार आहोत. मंडे, ट्यूसडे, वेनसडे, ट्यूसडे, फ्राइडे, सैटरडे, सैटरडे, संडे. आता आपण दिनांक टाकणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31. नंतर आपण लेआउट मध्ये जाणार. लेआउट मध्ये गेल्यानंतर सिलेक्ट टेबल, मग त्याची हाईट वाढवणार. जेवढी असेल तेवढी हाईट. इथे गेल्यानंतर रोची हाईट. होम मध्ये गेल्यानंतर साई मग साईज वाढवणार. मग आपण योग्य तो कलर देणार. योग्य तो कलर दिल्यानंतर ग्रीन कलर. आता आपण संडेला रेड करणार आहोत. लेआउट मध्ये जाऊ. सिलेक्ट रो. होम मध्ये गेल्यानंतर कलर. संडेला रेड कलर देऊ. वरती एक पुन्हा कॉलम इन्सर्ट करू. लेआउट, इन्सर्ट अबो, मर्ज कॉलम. नंतर आपण त्याला नाव देऊ. मार्च. मग त्याला योग्य त्या ठिकाणी ठेवू. डिझाइन.
ॲरो. नंतर आपण त्याला योग्य ते डिझाईन देऊ. फाईलमध्ये गेल्यानंतर आपण सेव्ह ऑप्शनवर क्लिक करू. सेव्ह ऑप्शनमध्ये माय डॉक्युमेंट्स, त्या फाईलला नाव देऊ. नाव दिल्यानंतर आपली फाईल सेव्ह होणार. नंतर आपल्याला प्रिंट हवी असेल, फाईलवर क्लिक, प्रिंट ऑप्शन, प्रिंट ऑप्शन. मग आपल्याला जेवढी हवी तेवढी प्रिंट. मग प्रिंटवर क्लिक. प्रिंट निघत आहे. इथे आपला हा कॅलेंडर तयार झालेला आहे. धन्यवाद.